मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता मी मुंबईमध्ये आहे आणि थेट अकोल्याला पोहोचण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। सुषमा गजानन भाटकर हे सासरचं नाव, तर याच माऊलीचं माहेरचं नाव सुषमा जगन्नाथ धोत्रे। थांबा, आता मी इकडनं ऑनलाईन पद्धतीने लगेच तुम्हाला लक्ष्मी पाठवतो। ही बघा पाठवते। आली सर। वहिनी उखाणा घ्या। सगळीकडे पसरले कोरोनाचे वारे, सगळीकडे पसरले कोरोनाचे वारे, गजाननरावांसह होम मिनिस्टर साठी ऑनलाईन सज्ज झाले सारे। अरे वा 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 वा, किती मस्त, सुंदर उखाणा। बरं मग आता गजाननराव तुम्ही पण काय तयारी केलेली दिसते। सुषमा माझी आईस्क्रीम, मी आहे तिचा कोण, आणि आम्ही दोघांनी पाहिला सिनेमा हम आपके है कौन। अरे वा। बरं वहिनी आता ओळख करून द्या सगळ्यांची। बाजूला माझे मिस्टर गजानन भटकर। नमस्कार सर। नमस्कार। त्यांच्या मागे लहान मुलगी नम्रता भटकर, ती फार्मासिस्ट आहे। हो नमस्कार सर। मध्ये माझी बहीण निलिमा ठाकरे, त्या शिक्षिका आहेत। बरं बरं बरं। आणि माझ्या मागे मोठी मुलगी सुजाता भटकर, ती हेड डॉक्टर आहे। अरे वा, नमस्कार। नमस्कार। मी डॉक्टर आहेत, फार्मास्युटिकल आहे, सगळं आहे तुमच्याकडे। येस सर। आणि तिकडे समोर माझे बाबा जगन्नाथ धोत्रे, बाजूला आई बसलेली आहे कमल धोत्रे, आईच्या मागे मोठे भाऊ धनंजय धोत्रे। नमस्कार। त्यांच्या बाजूला त्यांची मिसेस सरिता धोत्रे। नमस्कार। बाबांच्या मागे विजय धोत्रे लहान भाऊ, आणि मध्ये स्नेहल धोत्रे लहान भाऊजे। अरे वा वा वा। मग वहिनी तुम्ही किती जणांचं कुटुंब होतं तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा? मी लहान असताना 7 जणांचं कुटुंब होतं। म्हणजे तुम्ही 3 जण आणि आई बाबा, हो ना? हो। आणि अजून? आणि माझा लहान भाऊ, आजी एक आजी। कसं गेलं बालपण तुमचं? बालपण तसं अगदी आनंदात गेलं सर। म्हणजे कसल्याही गोष्टीची कमी वगैरे पडली नाही। बाबांनी न मागताच सगळ्या गोष्टी वगैरे दिल्या। सगळं बालपण आनंदात गेलं। बाबा काय करायचे? बाबा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला मॅनेजर होते। पण आता जरा मी त्या तुमच्या मागे बसलेल्या बहिणीला आधी विचारतो, खरं सांगावं कसं लहानपणी स्वभाव होता? ताईचा स्वभाव खूपच चांगला होता, प्रेमळ आहे, अगदी खूप प्रेमळ स्वभाव आहे ताईचा। पहिल्यापासून? पहिल्यापासून, सुरुवातीपासून। मला असं वाटत नाही भावाला काहीतरी वेगळं म्हणायचंय। दादांना आधी बोलतं करतो। दादा सांगावं काय, कसं होतं बालपण तुमचं? आनंदी होतं, मजेत होतं। बहिणींचा स्वभाव चांगला होता, पण भांडत होत्या लहानपणी दोघी। नाही पण तुमच्या 4 जणांमध्ये कसं काय, म्हणजे कसं होतं बॉन्डिंग? चांगलं बॉन्डिंग चांगलं होतं। माझ्या म्हटल्यानं ऐकत होते सगळे। तुम्ही मोठे होता, त्यामुळे या तिघांमध्ये त्यातल्या त्यात हट्टी कोण होतं, त्यातल्या त्यात भांडखोर कोण होतं, आणि अभ्यासू कोण होतं? अभ्यासू ही लहानी बहीण होती आणि भांडकुदळ लहान भाऊ होता। अच्छा, म्हणजे भावंडांमध्ये असं होतं। आणि तुम्ही कसे, तुम्ही शांत समजदार का पहिल्यापासून? हो, आता ते सांगतील। मोठे भाऊ शांत समजदार, प्रत्येक गोष्टीत म्हणजे समजूतदारपणा मोठ्या भावाकडेच जास्त होता। सगळ्यांना समजून घ्यायचं। आणि लहान बहीण थोडी जिद्दी होती। जिद्दी म्हणण्यापेक्षा कशी महत्वाकांक्षी होती की तिला जे करायचं ते करायचंच। मग आता तुम्ही कुठे अकोल्यातच आहात ना सगळे? हो, लहान बहीण पण माझी अकोल्यातच राहते आणि माहेर पण अकोल्यामध्येच आहे। अरे वा वा वा, सगळं सासर आणि माहेर दोन्ही अकोला? दोन्ही अकोला। बरं बघून केलंय तुम्ही सगळं। ते बाबांनीच केलंय सगळं। भावाचं काय म्हणणं आहे ते आता ऐकूया ना, बोला। मी भांडखोर होतोच आणि म्हणजे खूप भांडणं व्हायची माझे, परंतु मोठी ताई ते सगळं सांभाळून घ्यायची। आमच्यामध्ये सगळ्यात म्हणजे माझा काही प्रॉब्लेम झाला तर ताई तो म्हणजे आईपर्यंत ती केस जात नव्हती, मग मला मार्क थोडा कमी बसायचा। बाबा कसं वाटतंय हे सगळं बघताना? माझं जे कुटुंब आहे ते समाधानकारक असल्यामुळे मला आनंदाच्या अश्रू येतात। मला त्या कोणत्याही गोष्टीची अशी जाण नाही किंवा अशी कमतरता नाही। आणि तुम्ही आनंदात आहात? एकदम आनंदाचे अश्रू येतात आजही। आणि जावई, दोन्ही जावई चांगले, हे मोठे जावई तर फारच उत्तम, आणि पोरी एकदम उत्तम, विस्कळीत नाही। कोणत्याही गोष्टीचा मी त्यांना सांगितलं ते माझ्या मताप्रमाणेच वागतात। 4 मुलं, आणि मग तुम्ही आई कसं काय सगळं सांभाळून घेतलं तेव्हा? माझे मुलं खूप शांत होते, त्याच्यामुळे मला काही जास्त त्रास झाला नाही। जसं मी सांगत होती असं ते सर्व ऐकत होते।
शाळेत पण व्यवस्थित जात होत्या, मुली पण मुलं पण. त्यांनी मला कोणताच त्रास दिला नाही, कधी असं जास्त हट्ट केला नाही. जे मी घेतलं तेच घ्यायचे. हो, पण तरी सुद्धा छोटा मुलगा तुमचा खूप वाद घालायचा ना. होता माझा. जास्तच केलं तर मग त्याला बदलून काढायचं. मग मार बसायचा. आईचा धाक होताच म्हणजे. हो. काय वहिनी, काय सांगणार आईबद्दल तुमच्या? आई खूप प्रेमळ होती आणि समजून घेत होती आम्हाला. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. मी जेव्हा एकदा सायकलीसाठी खूप हट्ट केला होता, बरं, तर मग आई म्हणे आता यावर्षी काही आपल्याला सायकल घ्यायला जमणार नाही. तर मग मी असंच खाऊचे पैसे वगैरे पूर्ण जमा केले आणि मग मला सायकल टीव्हीत तेव्हा नवीनच ऍड यायची, पण ती कंपनी वगैरेचं काही मला नाव माहिती नव्हतं. बाबांना म्हणायची की मला फक्त सायकल पाहिजे 35 सेमी गर्ल, बस एवढंच. हे काय होतं 35 काय होतं? मॉडेलचं नाव होतं 35 सेमी गर्ल. मग ती मिळाली का? हो मिळाली सर, पण 5वीत मी हट्ट केला, पण मग ती सायकल मला 6वीला असताना मिळाली. आणि त्याच्यासोबत एक चिडही मिळाली. ती मग आम्ही तिला नेहमी 35 सेमी गर्ल म्हणून गावात द्यायचो. तेच माझं नाव पडलं. लहान बहिणीचं काय म्हणणं आहे जरा ऐकूया. अजूनही माहेरी दिवाळीत आम्ही जेव्हा जातो दिवाळीला उन्हाळ्यात वगैरे, तेव्हा साडी वगैरे घ्यायची असेल माहेरची, तर ती कधीच दुकानात गेल्यानंतर पहिल्यांदा जी दुकानदार साडी दाखवेल ती तिला पसंत येते. बरं. या अशा सगळ्या बालपणीच्या आठवणी असतात. मग अशी बाबा खूप इमोशनल झाले होते. बाबा, आज तुम्ही जावयाबद्दल काय बोलणार? थोडेसे स्ट्रिक्ट स्वभावाचे आहेत, परंतु त्या स्ट्रिक्ट स्वभावामुळे कुटुंब व्यवस्थित चालते. चला, खूप खुश आहात, आनंदात आहात, तसेच आनंदात राहा. पण आता एक छोटंसं आव्हान आहे मोठ्या दादासाठी. मोठ्या दादाला एक प्रश्न विचारणार. त्या प्रश्नात त्यांनी जर ते नातं अचूक सांगितलं तर आज झी मराठीकडची सोन्याची जी नथ आहे ती थेट वहिनींना दादा मिळवून देणार का, मला बघायचंय. मला सांगा, तुमच्या पुतण्याच्या आईचा नवरा, तुमच्या पुतण्याच्या आईचा नवरा तुमचा कोण? भाऊ, चुलत भाऊ? लहान भाऊ. लहान भाऊ म्हणजे चुलत भाऊ ना? लहान सख्खा भाऊ. अभिनंदन. त्यामुळे सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन तुमचं, अगदी मनापासून वहिनी. चला, मगाशी आपण इतकं गप्पांच्या ओघामध्ये कधी माहेरला जात होतो, कधी सासरी गप्पा मारत होतो. पण मला आता गजानन रावांना विचारायचंय. गजानन राव, तुमचं स्वागत आहे. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सर छोट्या उमरीमध्ये, जठारपेठला लागून, अकोल्यातच. मग तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी माझे आई बाबा, नंतर एक बहीण पुण्याला असते, एक बहीण लहानी खामगावला आणि एक भाऊ इथेच असतो, तो मिलिटरीमध्ये होता. पण तुमच्याकडे कसं होतं वातावरण? आई बाबा काय करायचे? माझे बाबा वेटरनरीला होते, माझी आई हाऊसवाईफच होती आणि आमचं जीवन म्हणजे कष्टातच गेलं लहानपण सगळं. वडिलांनी खूप मेहनत केली. हो, वडिलांनी खूप मेहनत केली. पगार वगैरे कमी होते त्या काळामध्ये आणि मग 10वी नंतर वगैरे मी पण पार्ट टाइम जॉब करायचो शिकायच्या आधी. बरं. आता आपण काय करता? मी वेअरहाऊसिंगला मॅनेजर आहे. बरं, मला सांगा, मगासपासून मी बघतोय सगळेजण बोलतायत. सगळेजण बोलत असताना सगळ्यांचा एक वेगळं चेहऱ्यावरती हसू आहे. पण तुम्ही मात्र पहिल्या गप्पांपासून अत्यंत गंभीर आहात. तर फक्त उखाणा घेण्यापुरतंच आईस्क्रीम थंड होतं असं सगळे म्हणतात, नाहीतर तुमच्याकडे आईस्क्रीम सुद्धा गरम मिळतं. ऐका, थांबा. लगेच तुम्हाला बोलल्याबरोबर तुमच्या शेजारी बसलेल्या आमच्या वहिनी बघा, नाही आईस्क्रीम थंडच आहे. माझं नेहमी थंडच असते सर, पण त्यांचं अगदी लगेच वितळते. बरं, मला सांगा गजाननराव, काय सांगणार तुम्ही? आज इथे गप्पा मारतो आहोत आपण, इतकं आनंदाचं वातावरण आहे. तर तुमचं आधी लग्न कसं जमलं ते सांगा ना. सर, माझं अरेंज मॅरेज. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? पण कसं, कोणी आणलं स्थळ? स्थळ आणलं होतं आमच्या घरामागे एक मामा होते आमचे भाडेकरू, त्यांनी स्थळ आणलंय. आणि मग बघितल्याबरोबर लगेच ठरलं? नाही सर, 3दा बघायला गेलो. मी आतापर्यंत डॉक्टर 3 वेळा गोळ्या घ्या सांगतो ते आम्ही ऐकलंय. तुम्ही 3 वेळा का बघायला गेले? सर, पहिल्यांदा बघायला गेलो तर मग मला असं वाटलं, बघितल्यानंतर घरी आल्यावर असं वाटलं की ही सावळी मुलगी दाखवली की गोरी दाखवली.
मग मी त्या मध्यस्थांना म्हटलं की मला डबल पाहिजे. मग म्हटलं लहान बहीण आली तर ती ग्लास घेऊन पाण्यामध्ये आली. मग तिच्या हातचा ग्लास खाली पडला. मग मला वाटलं नाही, मी पहिल्यांदा दाखवली ती गोरीच आहे. आज किती वर्ष झाली लग्नाला? 25 वर्ष कालच पूर्ण झाली सर. रौप्य महोत्सव. अरे वा वा, अभिनंदन. 4 मेला. होम मिनिस्टर कुटुंबाकडून तुमच्या रौप्य महोत्सवी लग्नाच्या वाढदिवसाला आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. असेच हसत राहा, आनंदात राहा. पण 25 वर्षात या माऊलीनं तुम्हाला, तुमच्या स्वभावाला, तुमच्या तापटपणाला कसं सांभाळलं, काय सांगाल? सर मी खूप स्ट्रिक असल्यामुळे मला वेळेचं खूप भान. मी जर माहेरी पाठवलं तर मला 6 वाजता यायला सांगितलं तर बिलकुल 5:45 हजर पाहिजे. आणि ती एवढी शांत आणि एवढं माझं फॉलोअप करणारी, कुठलाही गोष्ट म्हणजे तिने मी सांगितल्याच्या विरुद्ध केली नाही आहे. एवढी शांत, ती दिसायला तापट दिसते पण एकदम ऐकून घेणारी आणि खूप शांत आहे. म्हणजे 25 वर्ष तुमच्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा आहे? 100% सर. 99% त्यांचा आणि 1% माझा. काय वहिनी, काय सांगणार तुम्ही? सर 25 वर्षात मला यांनी म्हणजे असं सगळं आनंददायीच वातावरण होतं. पण मध्यंतरी थोडं म्हणजे 96ला लग्न झाल्यानंतर 97 ते 2000 थोडा आमचा काळ हलाखीचा गेला. म्हणजे त्या काळात असं झालं होतं की यांचा आधी टायपिंग क्लास होता. पण तेव्हा त्या 2-3 वर्षाच्या काळात टायपिंगचा स्रोत अगदी कमी झाला. म्हणून मग यांनी काय केलं की एखादं म्हणजे जे काम मिळेल जॉब, तर तो जॉब पाहायची सुरुवात केली. औद्योगिक क्षेत्रामध्ये जाऊन काही त्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या वागणुकीवरून त्यांना जॉब मिळाला. मग तसंच माझी लहानी मुलगी जी आहे ती 3 वर्षाची झाल्यानंतर तिला मी स्कूलमध्ये टाकलं. मग त्याच्यामुळे मी दिवसभर फ्रीच असायची. तर मी मग शिकवणी वर्ग घरच्या घरी घ्यायला सुरुवात केली आणि मग त्यामुळे माझे क्लासेस थोडे वाढतच गेले. नाही पण मला सांगा, आता 25 वर्ष झाली लग्नाला, वाढदिवसाला, मग आता थोडीशी 6चे 6:15 झाले, माहेराहून येताना तर झाले तर चालतील ना? सर मी आता एक नियम म्हणजे काल ठरवलं की या 25व्या वाढदिवसापासून आपल्या स्वभावामध्ये एकदम फरक करायचा आणि आपलं जे मिलिटरी शासन किंवा आहे हे थोडंसं आता मागे करायचं. अरे वा वा वा, असेच हसत राहा. लेकींचं काय म्हणणं आहे, मुलींचं काय म्हणणं आहे, मोठी मुलगी काय म्हणणार आहे? सर आईबद्दल सांगायचं झालं तर अतिशय प्रेमळ आणि डिसिप्लिन असणारं असं तिचं व्यक्तिमत्व आहे. बोट धरून चालणे हे शिकवण्यापासून ते थ्रू आउट द लाईफ स्टडी असो किंवा आताचे काही लाईफ डिसिजन्स असो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तिची अगदी उत्तम साथ लाभलेली आहे. कौतुक करण्याचा स्वभाव म्हणजे पेशन्स, म्हणजे सगळ्यांना इतकं समंजसपणे समजून घेणारी आणि पेशंटली सगळ्या गोष्टी हँडल करणारी अशी आई, म्हणजे त्यातलं 1% जरी पेशन्स माझ्यात आलं तरी मी खूप म्हणेन. आणि वडिलांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं पण अगदी डिसिप्लिन आणि माझ्या बाबतीतलं केअरफुल नेचर हे माझ्यासाठी सगळं काही आहे. म्हणजे जगातलं कोणी पण म्हणजे माझ्या बाबांची प्रत्येक वेळी माझ्या बाबांचं कौतुक करतं तर त्यावेळी मला फक्त आणि फक्त आनंदच झालेला आहे. छोट्या बहिणीचं काय म्हणणं आहे आईबद्दल? आई म्हटलं तर आई खूप छान आहे, गोड स्वभावाची आहे आणि समजून सुद्धा घेते. आणि बाबांचं म्हटलं तर बाबा पण खूप छान आहे, सगळं म्हणजे नीट समजून घेतात बाबा पण, आणि बाबांचं पण मी समजून घेते सगळं. बरं वहिनी, आज या आनंदाच्या प्रसंगी आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची असेल तर सर माझे सासू सासरे ते आता स्वर्गवासी झालेले आहे. मी जेव्हा ट्युशन क्लास घेत होती तर एवढं मी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नव्हती पूर्णपणे, जेवढं मला द्यायला पाहिजे होतं. पण तेवढी माझ्या मनात खंत राहिली आहे की आपण त्यांना पूर्ण वेळ देऊ नाही शकलो. माझ्यामुळे जर कुणाचं मन दुखावलं असेल या एवढ्या माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यात तर त्या सगळ्यांची मी क्षमा मागते सर. आपण क्षमा कोणाची मागणार? तर क्षमा मागायची झाली तर सर माझ्या मित्रमंडळीची. मी त्यांच्याशी खूप त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, केव्हाही त्यांचं काम पडलं तर मी जाऊ शकत नाही, त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो. आज धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? मी माझ्या पत्नीलाच देणार. वहिनी तुम्ही? मी धन्यवाद द्यायचे झाले तर सगळ्यात आधी तर माझे आई वडील, त्यानंतर माझे सासू सासरे आणि यांना धन्यवाद देणार. यांनी या पूर्ण
25 वर्षाच्या काळात मला समजून घेतलं. गजाननराव, तुमच्या सासरच्या मंडळींनी मगाशी तुमचं फार कौतुक केलं. तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या सासरच्या मंडळींबद्दल? माझ्या सासरच्या मंडळीबद्दल सगळ्यात कौतुक करावं तर माझ्या सासूबाईंचं. आणि तुमच्यासारखा स्वभाव आहे ना स्ट्रिक्ट म्हणून. असू शकते सर, कारण तेच आहे. पण आता ना सगळ्यांना मला बघायचंय की आता हे जे जावई बापू आहेत गजाननराव, ते आता आपल्या या माऊलीला, आमच्या वहिनीला आज बक्षीस मिळवून देणार का? तुम्हाला 5 प्रश्न विचारणार. बरं. त्या 5 प्रश्नांपैकी 3 उत्तरं जर बरोबर आली तर तुम्ही आज या वहिनीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. ओके सर. आणि त्यासाठी माझा पहिला प्रश्न, तुमचं लग्न ज्यांनी लावलं त्या पुरोहितांचं नाव काय? त्यांचं नाव पाठक. पाठक गुरुजी, अभिनंदन, उत्तर बरोबर आलं. आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, वहिनींची आवडती फळभाजी कुठली हो? बटाटा. चुकलं चुकलं. थांबा आता, वहिनी सांगा. शिरी दोडका. 25 वर्ष शिस्त आणि घड्याळ बघण्यामध्ये गेली, आता इथून पुढे शिराळं लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, सायना नेहवाल हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. अभिनंदन, 2 उत्तरं बरोबर आली. चौथा प्रश्न, बिस्मिल्ला खा हे नाव कुठल्या वाद्याशी संबंधित आहे? सनई वादनाशी. क्या बात आहे, वा वा वा, भरपूर माहिती आहे. एक कोड आहे तुम्हाला, पांढऱ्या शुभ्र भांड्यात पिवळा पिवळा भात अशी वस्तू कुठली? अंड. अरे अभिनंदन. आज मिस्टरांनी म्हणजे गजाननरावांनी तुम्हाला झी मराठीकडून तन्मणी मिळवून दिलेला आहे, तुमचं अभिनंदन. आता पैठणी कोण मिळवून देणार ते मला बघायचंय, आणि ते मिळवून देण्यासाठी ते आव्हान मी दोघांना देणार आहे. माहेरी असलेला मोठा भाऊ आणि स्वतः गजाननराव. तुम्ही लक्षात ठेवा, स्क्रीनवरती अक्षरं येतील आणि ती अक्षरं आल्यानंतर त्या अक्षरांमध्ये दडलेल्या वस्तू अचूक हेरून तुम्हाला त्या वस्तू घेऊन यायच्यात घरातून. एका वेळेला एक वस्तू आणायची आणि इथे ठेवायची. एका मिनिटात सर्वात जास्त वस्तू कोण आणणार ते मला बघायचंय. पैठणी माहेराहून मिळवून देणार की सासरी मिस्टर मिळवून देणार ते बघणार आहोत. तेव्हा चला सुरुवात करूया या खेळाला. स्क्रीनवर आली ही अक्षरं, वेळ 1 मिनिटाची. 20 सेकंद झाली. लवकर, 30 सेकंद झाली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. सांगा काय काय आणलं? टोमॅटो, 1, डाळ, 2, सॅनिटायझर, 3, कात्री, 4, रुमाल, 5, तांब्या, 6, पावडर डबा, 7, बादली. 8. बस. संपलं. 8 वस्तू आणल्यात माहेरच्या मंडळींनी. सासरी मिस्टरांनी किती वस्तू आणल्यात बघूया, सांगा. बादली, 1, सॅनिटायझर, 2, हा, टोमॅटो, 3, डाळ, 4, तांब्या, 5, रिमोट 6, आणि रुमाल. हे कात्री 7 आणि कात्री. 8. दोन्हीकडे 8 वस्तू आणल्या. पण दोन्हीकडे 8 वस्तू आणलेल्या असल्या तरी लक्षात ठेवा, जेव्हा 8 वस्तू आणल्या तेव्हा वेळ संपली, तेव्हा सगळ्यात आधी कोण आलं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि सगळ्यात आधी आले गजाननराव. त्यामुळे आज पैठणी गजाननरावांनी मिळवून दिलेली आहे. अभिनंदन.
दादा, आमच्या दादाला जरासा उशीर झाला, थोडा तो आतमध्ये अजून एखादी वस्तू मिळते का शोधत होता. तेव्हा वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा तुमचं आम्ही सर्व टाळ्या वाजवून अभिनंदन करतो. हसत राहा, आनंदात राहा, आणि आजचा हा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी, होम मिनिस्टरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.